हा सुंदर नजारा, हा सुंदर नजाऱ्यासाठी बरेच महात्म्याने आपल्याला सुंदर असं सहकार्य केलेलं आहे. दास आपले बेलासिस रोड श्री सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, त्यांचा देखील आभार आहे. नगरसेविका आदरणीय राजश्री भातनकरजी, माजी नगरसेवक आदरणीय नरवणकर साहेब, BIT चाळीतील सर्व रहिवासी, तसेच नागपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस वर्ग, DMC D विभाग, तसेच आदरणीय सचिन विचारे आणि संतोष दोंडकरजी, हे स्थानिक महात्मा आहेत, त्यांनी देखील सुंदर आपल्याला सहकार्य केलेलं आहे. तसेच समाजसेविका चंदाताई फडजी, ह्या सर्वांचं आपल्याला सुंदर असं सहकार्य लाभलेलं आहे. असं सहकार्य आम्हाला नेहमी तुमच्याकडून घडावं की सद्गुरू माताजींकडे अरदास करूया. तसेच आपण पाहतोय की ज्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सुंदर नजारा आपण ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा सुंदर नजारा संपन्न होत आहे, असे आमचे आदरणीय सोमनाथ मानेजी महात्मा मुखी देखील आहेत, प्रचारक देखील आहेत, दिघा साठेनगरचे आहेत, तिथून महात्मा आपल्यासाठी आलेले आहेत. हे प्रेम जे आहे ना, हे महापुरुषांना खेचून येतं. आज तुमच्या चेहऱ्यावरती जो आनंद पाहायला मिळतोय ना, हे सद्गुरू माताजींची कृपा आहे. आणि असाच आनंद तुमच्या चेहऱ्यावर नेहमी राहावा ही सद्गुरू माताजीकडे अरदास करूया. महात्म्यांचं खूप खूप स्वागत आणि असाच कार्यक्रम सद्गुरू माताजी कृपा करावी, असाच जनरल प्रोग्राम इथे देखील परत व्हावा ही सद्गुरू माताजीकडे अरदास करूया. आणि जे बाहेरून जे महात्मा आले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आणि हे अरदास सद्गुरू माताजीकडे हे सारे भक्त हमेशा सेवा सत्संग शिवराची जोडून राहू. आणि जसं सद्गुरू माताजी तुम्हाला हवं आहे तसं सर्व भक्तांचं जीवन बनवू. प्रेमाने बोलूया, प्रेमाने बोला. गारजे सत्संगची अंतिम रचना परमाधन्य महात्मा सत्यवान बहिरम गारजे चेंबूरवरून आलेले महात्मा आहेत. आणि तदनंतर सर्वांचं ज्या केंद्रबिंदूच्या दिशेनं लक्ष लागले अमृत अंतिम रचना बोल रहे हैं, अंतिम रचना बोल रहे हैं ना, उसके बाद महात्मा संगत प्रेमाने बोलूया. अभंग आहे पुरवाण्यासाठी. देवा सांगू, देवा सांगू, देवा सांगू, देवा सांगू, देवा सांगू, सुख दुःख देव निवारील भूक, देव निवारील भूक,
प्रेमाने बोला गारजे अशाच पद्धतीचा कार्यक्रम सत्संगचा कार्यक्रम ग्रँड रोड स्टेशनच्या बाजूला सत्संग प्रत्येक रविवारी होत असते. त्याचबरोबर ताडदेव ऋषी मेहता हॉल या ठिकाणी सत्संग बुधवारी सत्संग असते आणि मशीद बंदरला शुक्रवारची सत्संग असते. सर्व महापुरुषांच्या चरणी प्रार्थना त्या ठिकाणी पोचून देखील सद्गुरूचा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे. सर्वांचं लक्ष ज्या केंद्रबिंदूच्या दिशेने लागलेलं आहे. या कार्यक्रमासाठी BIT चाळ रहिवासी यांनी सुंदर प्रकारे सहकार्य केलं. त्याबद्दल संत निरंकारी मंडळाच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. त्याचबरोबर माईक सिस्टम लाईट यांचे देखील आभार. आणि या ठिकाणी दूरदूरून संत महात्मा आलेले आहेत. कुंभारवाडा ब्रांचच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आता सर्वांनी मंगलाचरणमध्ये साथ द्यायचे. समर्थ परमात्मा हे निर्गुण निरंकार तू करता है जगत का तू सबका कण कण में है बस रहा तेरा रूप अपार. इनकाल है सत्य तू मिथ्या है संसार. घटवासी है प्रभु अविनाशी करता. दयास तेरी हो सभी भवसागर से पार. निराकार साकार तू जग के पालनहार. परंत महिमा तेरी दाता अपरंपार. पिता परमात्मा सब तेरी संतान. भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण. भला करो सबका प्रभु सबका हो कल्याण. ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुर्कृपा. मोक्षमूलं गुरुर्कृपा. सद्गुरु माता सिद्धीचा सविंदर हरिदेव जी महाराज की जय. गुरु माता दीक्षा सविंदर हरिदेव जी महाराज की जय. राजमाता गुरु वचन अवतार की जय.
प्रेमाने बोला. धन निरंकार जी. आपणाशी जेठावे इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकले जन. आज या ठिकाणी मी त्या व्यक्तीला शोधायला आलोय की ज्याच्या मनामध्ये देवाबद्दल प्रेम आहे. आज मी या ठिकाणी या मैदानामध्ये माईकवर अनाउन्समेंट करून सांगतोय की मी त्या व्यक्तीला शोधायला आलोय की ज्याच्या मनामध्ये देवाबद्दल भाव आहे. कारण की भाव नाही तर देव मिळत नाही. भावविना देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा. भाव नाही तर देव कळणार नाही. आज मी त्या व्यक्तीला शोधायला आलाय की ज्याला खऱ्या अर्थाने देवाला बघायचं, देवाची अनुभूती घ्यायची. आणि आज जर का माझा आवाज कोण ऐकत असेल, जर का या ठिकाणी तो की ज्याच्या मनामध्ये देवाबद्दल प्रेम आहे, आपुलकी आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, भाव आहे, अशा व्यक्तीच्या कर्णपटलावर माझा आवाज जात असेल, हात जोडून मी प्रार्थना करतो की आजचा सत्संग फक्त तुमच्यासाठी आहे. प्रेमाने बोला. धन निरंकार जी. मनामध्ये देवाला पाहण्याची इच्छा होणं फार गरजेचं आहे. इच्छा आहे पार करायची. देव भेटतो, देवाला पाहता येतं. ज्या ते ज्ञानेश्वर माऊली म्हणते, आता सोनेचा दीर्घवर्ष अमृताचा धनु हरी पाहिला रे हरी पाहिला. तुम्ही जर का माझ्याबरोबर बोलला तर मला लक्षात येईल की तुम्ही ऐकताय. आणि तुम्ही जर का गप्प बसला तर मला असं वाटेल की मी आपलं एकटाच बडबडतोय. प्रेमाने बोला. धन निरंकार. ज्या ते मुक्ताबाई म्हणते, ब्रह्मदिसे उघडे जगी या ब्रह्मदिसे उघडे. दिसे म्हणते इधर खाना देवाला पाहता येतं. ढूंढने से खुदा भी मिलता है, ढूंढने वाला चाहिए. आज या ठिकाणी त्या जिज्ञासू व्यक्तीला शोधण्यासाठी हा सत्संगचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हाँ. की खरंच त्याला देव पाहिजे. ज्यांचं बोट धरून चालायला शिकलो, ज्यांचा हात नेहमी डोक्यावर, आमचे अण्णा इथे बसले, त्यांनी मला एक विषय छेडून दिला की विचारी मना तू आपल्या. विचारी मनाला विचार म्हणतात. विचारी नरा तू आपल्या, मनाला कशासाठी आला तू या. मी कशासाठी आलोय हो? मम्मी के लिए लेते नहीं. या संसारामध्ये घरदार, माडी बंगला, जमीन जायदाद, प्रॉपर्टी, इस्टेट, बायका, पोरं, मुलं, बाळ हेच करायला जर कमी आलं, हे आजपर्यंत ज्यांनी केलं, आजपर्यंतचा इतिहास आहे. प्रत्येकाला वाटतं माझा संसार सुखाचा व्हावा, मला सुख मिळावं, आनंद मिळावं, शांती मिळावं, समाधान मिळावं. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या तरीकेने संसार करण्याचा प्रयत्न करतोय आणि संसारामध्ये भक्ती करण्याचा प्रयत्न करतोय. कोणी म्हटलं जा खंडोबाला, तर मी खंडोबाला चाललो. कोणी म्हटलं मसोबाला जा, तर मसोबाला चालतो. सिद्धोबा, अनेक 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 देव मी माझ्या पद्धतीने देवाला जसं आवडते, जसं पटते, जसं वाटते त्या पद्धतीने पूजा अर्चना सुरू केली. 33 कोटी देवामध्ये मला ज्या पद्धतीने सूट होते, ज्या गोष्टीमध्ये मला आवड निर्माण होते, मी सुरुवात केली त्याची भक्ती करायला. की नाना देवाच्या नाना प्रतिमा, लोक धरून पुसती प्रेमा, पण ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा जाणलाच पाहिजे. ह्या ज्या प्रतिमा आहेत, आकृती आहेत, मूर्ती आहेत, फोटो आहेत, आज 135वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची साजरी केली जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंधश्रद्धेतून अनेक 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 लोकांना मुक्त केलं, अंधश्रद्धा मिटवली, समाजामधून लोकांना जागं केलं. ज्या वेळेस संत पीर पैगंबर या धर्तीवर आले, त्यांनी सुद्धा लोकांना जागं केलं. लोकांनी ऐकलं नाही हा भाग वेगळा. ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलीने या जगाला सांगितलं, आवाज दिला, नवे ह्या महाराष्ट्रामध्ये बेसमेंट बनवला ज्ञानेश्वर माऊलीने भक्तीचा. ज्ञानदेवे रचला पाया, तुका झालाशी कळस. ज्ञानेश्वर माऊलीपासून जगद्गुरु जगदवंदे संत शिरोमणी तुकोबरायापर्यंत प्रत्येकाने आवाज दिला ह्या संसाराला. देवाला पाहण्यासाठी माझा जन्म झालाय. की मनुष्य जन्मी साधी नारायण, नाहीतर हीन पशुहुनी. देवाला पाहता येतं, देवाला पाहून घ्या. नवे जगद्गुरु जगदवंदे संत शिरोमणी तुकोबराया जगाला ओरडून सांगत होते, देव घ्या फुका न लगे रुका मोल काही. त्यावेळेस त्यांचं कोणी ऐकलं नाही. तुकाराम महाराजांच्या तोंडाला काळं फासलं, चपल्याची माळ गळ्यामध्ये घालून गाढवावर बसून गावातून दिंड काढण्यात आली. तुकोबरायांचं कोणी ऐकलं नाही. ज्ञानेश्वर माऊलीला वाळीत टाकण्यात आलं.
एकनाथ महाराजांच्या अंगावर पान खाऊन थुकण्यात आलं. अनेक प्रकारे संतांना त्रास दिला या समाजाने. पण समाजाने कधी ह्या थोर महापुरुषांचं कधी ऐकलं नाही. ह्यांना काय सांगायचं हे मला कधी समजलंच नाही. पण ज्यावेळेस ते गेले ना ह्या समाजातून, त्यावेळेस आम्ही जयंत्या साजरा करतो, आम्ही कीर्तनं आणि वेगवेगळ्या पद्धतीने ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम आज आम्ही श्रद्धेने नाव घेतो. पण त्यांना काय सांगायचं होतं, ह्या समाजाला काय सांगायचं होतं, काय कुठल्या पद्धतीने जागं करायचं होतं की अब जाग मुसाफिर भोर भई अब रैन कहाँ तू सोवत है, जो सोवत है वो खोवत है, जो जागत है वही पावत है. ते जागं करण्याचं काम महापुरुषांनी केलं, वीर पैगंबरांनी केलं, साधू संतांनी केलं. अनेक प्रकारे, अनेक अभंगातून, अनेक दोह्यातून, अनेक आपल्या वाणीतून, ग्रंथातून, शास्त्रातून. पण मी नुसतं वाचतच बसलो, मी त्या संत महात्म्यांच्या नावाचे जयघोष करत बसलो. पण मला ते संत, ते महात्मा, ते पीर पैगंबर मला कधी कळालेच नाही. नाना शास्त्र पडते लोको, नाना देवता पूजनम, आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. अनेक शास्त्र ग्रंथ, पोथी, पुराण पठण आणि पाठन करत राहिलो. पण आज सुद्धा मला देव कळाला नाही. नक्की देवाची परिभाषा मला कळाली नाही. आजपर्यंत ग्रंथामध्ये वाचत होतो की नैनम छेदम ते शस्त्राने, की देवाची व्याख्या मला कळाली की देव कसा आहे, ज्याला शस्त्र कापू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, हवा उडू शकत नाही, जो येत नाही, जात नाही, अचल आहे, अभंग आहे, आकार नाही, उकार नाही, रंग नाही, रूप नाही, असा निराकार परमात्मा आहे. आणि मग मी कोणत्या देवाची भक्ती करतोय? जर का देव निराकार आहे, जर का देव कणाकणामध्ये आहे, अणुरेणूमध्ये आहे, जडी स्थळी काष्टी पाशानी भरून उरलेला देव आहे, मग मी का मंदिरामध्ये जाऊन त्याची पूजा अर्चना करतोय? मी का 2x2च्या देवारामध्ये त्या देवाला शोधतोय? एका शायरने म्हटलं, अगर मंदिर में भगवान खडा, मस्जिद में अल्लाह खडा, तो बाकी जगाच्या खाली पडा. फक्त देवळातच देव आहे आणि बाकी काही देव नाही. तोंडाने बोलताना बोलतोय जडी स्थळी काष्टी पाशानी भरून उरलेला देव आहे, सगळीकडे देव आहे. आणि पूजा मी कुठे करतोय? शोधतोय कुठे त्याला? कुठे शोधशी? मंदिरी रावळी कि मोके का धोंडे रे बंदे बेतो तेरे पास प्यार. मी तुझ्या जवळ आहे, मी तुझ्या जवळ आहे, नवे मी तुझ्या आतमध्ये, मी तुझ्या बाहेर आहे. की होता जवळी आम्हा दुरवला, घात मोठा केला अज्ञानाने. अज्ञानामुळे मला कधी कळालंच नाही. एवढा जवळ माझ्या परमात्मा आहे की जयामध्ये येती जाती, तयाना कधी ओळखती, मृग नाभीचे परिमळ परिहिंड तसे रानमाळ. या देवामध्ये मी येतोय, जातोय, खातोय, फिरतोय, ह्या सगळ्या काही गोष्टी करतोय. जल में मीन प्यासी, मीन म्हणजे मासा, की पाण्यामध्ये मासा ताणलेला आहे. हे ऐकून मला हसायला येते की ज्या माशाच्या आतमध्ये पाणी आहे, बाहेर पाणी आहे, आणि तो मासा म्हणतोय पाणी कुठे आहे? आज माझ्या आतमध्ये देव आहे, बाहेर देव आहे, कणामध्ये देव आहे, आणि मी त्या देवाला शोधतोय पर्टिक्युलर जागेमध्ये. गुरुद्वारा, चर्च, मंदिर, मस्जिद, अनेक ठिकाणी, अनेक गाणगापूर, पंढरपूर, सोलापूर. अरे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा चर नव्हतं, अचर नव्हतं, त्यावेळेस हे पंढरपूर होतं. मग ही सोलापूर जिल्ह्यामधली पंढरपूर कुठलं? सोलापूर जिल्ह्यामधलं जे पंढरपूर आहे ते कुठलं? आज ह्या देवाचं वर्णन ग्रंथामध्ये केलंय, पण मला संतांनी सांगितलेलं कधी समजलंच नाही, कधी मला कळालंच नाही. मी माझ्या पद्धतीने, मला जसं सूट होते, मला जसं पटतंय, मला जसं वाटतंय, त्या पद्धतीने मी भक्तीचा माझा प्रकार सुरू केला. मी कधी संतांचं ऐकलं नाही, म्हणून अवतारवाणीमध्ये लिहावं लागलं, आये तो बात ना सुनते, मरे तो पीछे चलते है, कहे अवतार मूर्ख. अशा लोकांना मूर्ख म्हटलेलं आहे. की मूर्ख आज भी मन की करते है. अजून सुद्धा मी माझ्या मनाला वाटते तसं करतो. माऊलीनी म्हटलं, मन मार्गी गेला तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्या अण्णांच्या गीतातून विचार करायसाठी ते म्हणतात की विचार कर. नक्की विचार करायचा कसला हो? त्या नराला सांगतात, अरे मनुष्य, हे मानवा, तू विचार कर, मी कशासाठी आलोय, मी कुठून आलोय. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजींनी वशिष्ठ मुनींकडून ज्ञान घेऊन घरी आले आणि दशरथ राजाने विचारलं की कोण? ते म्हटले, मी तुमचा मुलगा राम. ते म्हटले, नाही 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 नाही, तू ज्ञान घेऊन आलाय ना. प्रभू रामचंद्रजींना ज्यावेळेस दशरथ राजा म्हणतायत की अरे माझा मुलगा राम, मग ते वशिष्ठ मुनींकडे ज्ञान घेऊन आलाय. परत जाऊन वशिष्ठ मुनींना विचार की मी कोण आहे? कि एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम का सकल बसारा, एक राम सबसे न्यारा. मग परत प्रभू रामचंद्रजी वशिष्ठ मुनींकडे गेलेत.
दरवाजा ठोकवलाय, आतून आवाज आलाय, कोण? वशिष्ठ मुनी म्हणतायत कोण? प्रभू रामचंद्रजी म्हणतायत मी हाच प्रश्न घेऊन तुमच्याकडे आलोय की मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण? अनेका घाट कोण, जाने का बाट कोण, जीव कोण, शिव कोण, मी कोण? मी कोण आहे? हे काय? ही माझी छाती, मी छाती म्हणतो का? हा माझा हात, मी हात म्हणतो का? हे माझं नाक, मी नाक म्हणतो का? हे माझे डोळे, हे माझे डोळे म्हणतो, मी डोळे म्हणतो का? हे माझे कान, मी कान म्हणतो का? हे माझं पोट, मी पोट म्हणतो का? मग मी कोण? मी कोण आहे? मी जाता पिंजरा होई माती मोल रे, पुढीला असे हा आत्माराम बोलतो की मी कोण? मी कोण? मी म्हणजे शरीर आहे का? हा मी कोण आहे? ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजींनी वशिष्ठ मुनीजींना प्रश्न केलाय की मी कोण, मी कुठून आलो, मला कुठे जायचंय, एखादा प्रश्न केला बाबा तू कुठून आला, तो म्हणला मी आईच्या पोटातून आलो. म्हटलं अच्छा ठीक आहे, तू आईच्या पोटातून आला, मग तुझे आई वडील कुठून आले? म्हणजे त्यांच्या आईच्या पोटातून आले, त्यांना त्यांच्या आई वडिलांनी जन्म दिला. मी म्हटलं मग त्यांना त्यांच्या आई वडिलांनी जन्म दिला. म्हटलं त्यांना त्यांच्या आई वडिलांनी. असं त्यांच्या करत रात्रभर जरी आपण थांबलो आणि आपण एकमेकांची चर्चा करत राहिलो तर त्यांच्या करत शेवट काय? ही सृष्टी निर्माण कोणी केली? ज्याने निर्मिली सृष्टी सारी त्याला कधी तुम्ही विसरू नका. अरे घ्या देवाचे नाव मुखाने, उगाच भांडण करू नका. हा अनमोल जन्म आहे, हा किमती जन्म आहे. मी कुठल्या माझा देव, माझा धर्म, माझा वेशभूषा किंवा जातीपाती, वर्ण, आश्रम याच्यावरून माझी भांडणं चाललेली आहेत. त्याच्यापेक्षा परे करून ठेवलं माझ्या सद्गुरूने. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रजींना हा प्रश्न होता की मी कुठून आलो, आईच्या पोटातून आलो, तर परत संतांनी तो प्रश्न केला की झाली गर्भाची रचना, माहीत नव्हते दोघा जना, जेव्हा तुझी आई होती ताणी तेव्हा कोठे होता प्राणी, जेव्हा तुझा बाप होता बाळ तेव्हा कोठे कटी लागला. माझी आई लहान होती त्यावेळेस मी कुठे होतो? माझे वडील लहान होते, शाळेमध्ये जात होते त्यावेळेस मी कुठे होतो? अहो ज्यावेळेस माझ्या आई वडिलांचं लग्नच नव्हतं त्यावेळेस मी कुठे होतो? मी मेल्यानंतर कुठे जाणार आहे? ज्यावेळेस हे म्हणतात 5 तत्वाचं शरीर आहे, या शरीराला कबीरजींनी, तुळशीदासजींनी खूप सुंदर